आणि आता बातमी 36 जिल्ह्यांची राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी केली। या बैठकीनंतर शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली। 12 एप्रिलला दुपारी 12 वाजता फॉर्म भरणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय। मी लढतोय ते जिंकण्यासाठीच ही लढाई खूप मोठी आणि महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले। बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार हे आता पक्क झाल्याची माहिती मिळते। कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे अमरावती लोकसभेसाठी उमेदवार देण्यात येणार आहे। 6 एप्रिलला प्रहारतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मतं फुटतील, त्यापेक्षा एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवायचा पर्याय ठेवा असं जरांगे यांनी म्हटलंय। 30 तारखेपर्यंत गावागावात बैठका घेऊन मला अहवाल द्या। राजकारण हा माझा विषय नाही, त्यामुळे मला त्यात ओढू नका असंही त्यांनी म्हटलं। जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिकेबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। जरांगे पाटील यांना राजकारण करायचं नाही हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झालंय। त्यांनी आंदोलन सावरलं, अराजकीय भूमिका घेऊन ते ठाम राहिले, याबद्दल पंकजा यांनी त्यांचं अभिनंदन केलं। 9 महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या विवेक कोल्हे यांनी युती करत राधाकृष्ण विखे यांना गणेशनगर सहकारी साखर कारखान्यात शह दिला होता। सत्ता स्थापन झाल्यानंतर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडला। कारखाना चालू नये यासाठी प्रयत्न झाले, पण आम्ही त्यावर मात केल्याचं थोरात यांनी म्हटलंय। ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याला विरोध केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली। अब्दुल्ला यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ठाण्यामध्ये निषेध आंदोलन केलं गेलं। अमरावतीच्या चिखलदऱ्याजवळ एक बस दरीत कोसळले, मोठा अपघात झाला। यात 2 महिला आणि एका बालकाचा मृत्यू झालाय, तर 20 प्रवासी जखमी आहेत। जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। घाटाच्या वळण रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। कोकणातील वेळा समुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सव सुरू आहे। 20 वर्षांहून अधिक काळ या किनाऱ्यावर हजारो कासवांची पिल्लं समुद्राकडे झेपावलेत। स्थानिकांच्या मदतीनं या किनाऱ्यावर कासवांची अंडी उबवली जातात आणि सुरक्षित ठेवली जातात। होळी पौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीच्या साईबाबांना कोट्यावधींच्या सुवर्ण हिरेजडित आभूषणासह साखरेच्या गाठींची माळ घालण्यात आली। देशभरातील लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी महायुतीची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे। यात मुख्यमंत्र्यांसह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही उपस्थित आहेत आणि जागा वाटपावर अंतिम चर्चा यात सुरू असल्याचं कळतं। बंद दाराआड या 3च नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणाली, अधिक काय माहिती आहे? महायुतीची महत्वपूर्ण बैठक आता वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पार पडते। या बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेले आहेत। थोड्या वेळातच ही बैठक जी आहे ती खरं तर अधिकृतरित्या सुरू झाली असं म्हणायला हरकत नाहीये। मुख्यमंत्री स्वतः या बैठकीमध्ये असणार आहे। काल दिल्ली इथं बैठक पार पडल्यानंतर जागा वाटपाचा तिढा जो आहे तो बऱ्यापैकी सुटलेला आहे, परंतु तो तिढा जो ज्या जागांना घेऊन आहे त्या जागेशी संबंधित जी काही सगळी माणसं आहेत त्यांना त्याबद्दलची माहिती देणं अपेक्षित होतं। म्हणूनच आपण आता बघितलं की आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सुद्धा काही वेळांपूर्वी बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आता अवघ्या काही तासातच उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेलेले आहेत। आज काही जागांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं का जागा वाटपावर? खरं तर आजच काही जागांवर शिक्कामोर्तब होईल असं कळतं आहे, परंतु त्याची घोषणा ही मात्र उद्या किंवा परवा
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जागांची आज सुद्धा घोषणा होऊ शकते असं भाजपच्या सूत्रांकडनं कळतं आहे. परंतु विशेषतः या ज्या हे जे दोन नेते आहेत म्हणजे मग स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना दोघांनाही त्यांच्या पक्षाच्या जागा सुद्धा जाहीर करायच्या आहेत. त्यामुळे काही जागा या आज सुद्धा जाहीर होऊ शकतात अशी माहिती मिळते आहे. ठीक आहे. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. महायुतीचा धर्म आणि पक्षशिस्त न पाळल्यानं विजय शिवतारे यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवतारे यांच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेतले मंत्री नाराज असल्याचं कळतं. बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा शिवतारे यांनी केली आहे. या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. 70 वर्षात त्यांनी घुसखोरीच केली अशा शब्दात त्यांनी पवार काका पुतण्यांवर टीकास्त्र डागलं. राज्यातील जागा वाटपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. वर्षा या निवासस्थानी सध्या अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर तिन्ही नेते कदाचित आज काही नावांवर आणि जागांवर शिक्कामोर्तब करू शकतात. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आणली असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडीत मतदारसंघावरून मतभेद आहेत असं आंबेडकर यांनी म्हटलंय. तर ठाकरे गटानं 4 जागा लढवाव्यात असा टोला आंबेडकर यांनी संजय राऊत यांना लगावलाय. काँग्रेसचं खातं गोठवण्यात आल्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला चढवला. तर परिवारवाद शब्दाच्या आडून भाजप भ्रम निर्माण करताय. अमित शहा मंत्री असताना त्यांचा मुलगा क्रिकेट बोर्डावर कसा असा प्रश्न विचारत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. शिरूरच्या जागेवरून आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आत्तापासूनच झडू लागलेत. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं लोकसभेत जाऊच नये का, की फक्त परदेशी कंपन्या असणाऱ्या माणसालाच लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे असा प्रश्न उपस्थित करत कोल्हे यांनी आढळरावांना प्रश्न केलाय. रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय जयंत पाटील घेतील असं रोहिणी खडसे म्हणाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेची तयारी करते असं म्हणत त्यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले. लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांना केलंय. तसंच मराठा आरक्षणाच्या बद्दल मार्ग निघायला हवा अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले. भाजपचा मतांचा आकडा पूर्ण होत नाही म्हणून ते पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. 400चा आकडा पार करून संविधान बदल करणार असल्याचा दावा भाजपच्या खासदारानं केलाय. त्यावरून आता कितीही सारवासारव केली तरी देशातल्या जनतेला समजलंय असं देखील वैभव नाईक म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरवायला सुरुवात झाली. त्यात शरद पवार हे देखील सहभागी आहेत असा आरोप बावनकुळे यांनी केला. त्यामुळे शरद पवार यांच्या भूलथापांना बळी पडू नका. भारताचं संविधान बदलणं कुणालाही शक्य नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध केला. जिल्ह्यातील सर्व पदं एकाच व्यक्तीला जाणार असतील तर बाकीच्यांनी काय करावं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आगामी काळात भरत गोगावले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काम करणार नाही याची काय खात्री, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल गॅरंटी घ्यावी अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका विकास गोगावले यांनी घेतली आहे. यशवंत सेना राज्यात 15 लोकसभेच्या जागा लढवणार आहे. राज्य सरकारनं आमची फसवणूक केली असा आरोप यशवंत सेनेनं केलाय. महायुतीनं आमदार राम शिंदे यांना उमेदवारी का दिली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता अन्य काही बातम्या. दौंड तालुक्यातील बेटवाडी इथे महिला पाण्यासाठी आक्रमक झाले. जर पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू तसंच नेत्यांना गावबंदी करू असा इशारा संतप्त महिलांनी दिला.
लोणावळ्यातल्या तापमानात मोठी वाढ झाल्यानं पर्यटकांनी इकडे पाठ फिरवली। लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉइंट, भुशी डॅम या मार्गावर तसंच सहार ब्रिजच्या जवळ मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय। देहूतील तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्तानं उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। 25 ते 27 मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना देहू नगरीत प्रवेश बंद करण्यात आलाय। त्यामुळे देहू गावामध्ये येण्यासाठी भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील 139 गावांमध्ये पाण्याचा टँकर आल्यानं लोकांना थोडासा दिलासा मिळाला। सर्वाधिक पाण्याचे टँकर लोहारा तालुक्यात आहेत। कळंब तालुक्यातील मस्सा गावात 8 दिवसातून एकदा पाण्याचा टँकर येत असल्यानं पाण्यासाठी महिलांना अद्यापही वणवण करावी लागते। होळी आणि रंगपंचमी सणाच्या निमित्तानं अनेक लोकांच्याकडून शांततेचा भंग करण्यात येतो। त्यामुळे सणाचं पावित्र्य भंग होऊ नये तसंच शांततेचा सण साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी शांतता रूट मार्च काढत हा सण शांततेनं आणि आनंदानं उत्साहानं साजरा करण्याचं आवाहन गोंदियामध्ये नागरिकांना केलं। येवल्याच्या धानोरे गावात उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून बिबट्या फरार झालाय। रात्रभर पहारा देणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्यानं चकवा दिला। सध्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या 3 पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असताना नगरपंचायतीनं पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलं। या कामामुळे शहरात तब्बल 10 ते 11 दिवसांनी पाण्याचा पुरवठा केला जातोय। त्यामुळे खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि स्थानिक यांच्यातला वाद पेटलाय। पर्यटकांना पैसे घेऊन सोडतात मात्र स्थानिकांची अडवणूक करतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे। स्पर्धात्मक निविदांच्यामुळे जळगाव महापालिकेची 15 कोटी रुपयांची बचत झाली आहे। 6 महिन्यात 58,55,87,000 रुपये अंदाजपत्रकाच्या 110 निविदा 43,24,77,096 रुपयांना देण्यात आल्या। अकोल्यातील मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारनं समोरासमोर धडक दिल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर स्थानिकांनी आणि ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगोली गावच्या प्रसिद्ध गिरोबा उत्सवाचा थाटात प्रारंभ झाला। पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हर हर महादेवच्या जयघोषात या उत्सवाला सुरुवात झाली। यावेळेला हजारो भाविकांचा जनसागर दर्शनासाठी आला होता। या सोहळ्याला गिरोबा उत्सव असंही म्हणतात। वाशिममध्ये ख्रिस्ती बांधवांनी झावळ्यांचा रविवार म्हणजे पाम संडे सण मोठ्या उत्साहात साजरा केला। या निमित्तानं हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांततेत रॅली काढण्यात आली। यावेळेला सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात आले। कोकणामध्ये मोठ्या उत्साहात शिमगोत्सवाची सुरुवात झालेली आहे। गोमूचा नाच, काठखेळी, त्याचप्रमाणे शंकासूर आणि वेताळ राक्षस तसंच शिमग्यातील विविध सोंग पारंपरिक प्रथा परंपरेप्रमाणे घरोघर दिसून येत आहेत। शंकासुराची विविध रूपं कोकणात पाहायला मिळतात। शीख समाजात देखील होळी सणाचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय। नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात होळीच्या निमित्तानं अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला यात्रेचं आयोजन करण्यात येतं। या निमित्तानं शीख बांधव मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये दाखल झाले आहेत। होळीच्या निमित्तानं नांदेडमध्ये शीख बांधवांनी कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं होतं। यावेळेला सचखंड साहेब केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली। यात राज्यभरातून 36 मल्ल सहभागी झाले होते। 2 दिवस ही स्पर्धा चालणार असून पहिला क्रमांक पटकावणाऱ्याला 51,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे। नंदुरबारच्या सातपुड्यातील आदिवासींची काठीची राजवाडी होळी ही सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असते। यावेळेला गुजरातच्या जंगलातून पायपीट करून 4 दिवसांच्या प्रवासानंतर होळीच्या काठ्या घेऊन 11 मानकरी इथे दाखल झाले।
होळीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते, त्यामुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पर्यावरणाला धक्का लागू नये यासाठी गोंदियातील वृक्षधारा आणि हिरवळ ग्रुपच्या वतीनं अनोखा उपक्रम राबवण्यात येतो. होळीच्या दिवशी एक झाड तोडल्यानंतर 5 झाडं लावा असं आवाहन करण्यात आलंय. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस अलर्ट मोडवर आहेत. प्रत्येक चौकात पोलीस तैनात असून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. वृक्षतोड थांबावी हा सामाजिक संदेश होळीच्या माध्यमातून देण्याकरता 5100 शेणाच्या गोवऱ्यांपासून होळी रचण्यात आली. होळीवर आकर्षक अशी होलिका आणि भक्त प्रल्हादाची मूर्ती ठेवण्यात आली. या अनोख्या उपक्रमाची सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.